रामकृष्ण हरी. आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. पंढरपूरमध्ये आल्यानंतर चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा हा वारकरी संप्रदायाचा नियम असल्यामुळं चंद्रभागेचं स्नान केल्याशिवाय कुठलाही वारकरी या ठिकाणी पंढरपुरातून परत जात नाही. मात्र गेल्या अनेक वर्षापासून चंद्रभागेची एकूण परिस्थिती पाहता चंद्रभागेच्या पाण्याच्या शुद्धीकरणाकरता नमामि चंद्रभागा योजना शासनानं आणली, मात्र ती कागदावर अद्याप आहे. अनेक प्रकारचं प्रदूषण चंद्रभागेमध्ये आहे. अनेक प्रकारचं ड्रेनेजचं पाणी चंद्रभागेमध्ये जात असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांकडून वृत्तसंस्थांकडून प्राप्त होतात. मात्र यावर ठोस उपाययोजना या ठिकाणी होताना दिसत नाही. आजसुद्धा अनेक तक्रारी गेल्या 2-3 दिवसापासून येत आहेत. या ठिकाणी पुष्पावती नदीमधून असणारं येणारं पाणी, नाल्यामधून येणारं असणारं पाणी हे विष्णुपद बंदराच्या आसपास या ठिकाणी नदीमध्ये मिसळते. ते मैला मिश्रित पाणी असल्याचा संशय या ठिकाणी आहे. संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा या संदर्भात चर्चा झाली. त्यांनी त्याच्यावरती काही प्रकल्प प्रस्तावित असल्याचं सांगितलेलं आहे. मात्र आमची वारकरी संप्रदायाच्या वतीनं मागणी आहे की अशा चंद्रभागेच्या पवित्र स्नानाकरता वारकऱ्यांना जे पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे हे कायमस्वरूपी स्वच्छ पाणी जर आपण उपलब्ध करून देत नसाल तर आपण कोट्यावधी रुपयाचा विकास आराखडा पंढरपूरवरती लादून उपयोग काय आहे? नमामि गंगा योजनासारखा आज कुंभमेळ्याच्या धर्तीवरती या आषाढी यात्रेचं नियोजन करायला शासनाला काय हरकत आहे? कायमस्वरूपी एक चंद्रभागेचा पाण्याचा प्रश्न जर शासनानं मिटवला तर पंढरपूर नागरिक पुढच्या सगळ्या योजनांना शासनाला सहकार्य करतील. मात्र ज्या योजना शक्य आहेत त्या राबवत नाहीत आणि बाकीच्या कोट्यवधी रुपये योजनांचं आमिष पंढरपूरकरांना दाखवलं जातं. हे कुठेतरी वारकरी संप्रदायादृष्टीनं चुकीचं आहे. त्यामुळं वारकऱ्यांना आणि नागरिकांना विश्वासात घेण्याकरता शासनानं किमान एवढा चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा आणि मग बाकीच्या प्रश्नांना हात घालावा एवढी कळकळीची विनंती आहे.